या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्यात सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यात सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबवण्यात येणार असून एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये असं स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव ई रवींद्रन, आरोग्य आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉक्टर विजय कंदेगवाड, सहसंचालिका डॉक्टर सुनीता गोल्हाईत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सिकलसेल आजाराच्या प्रतिबंध, तपासणी व उपचारांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं 18 डिसेंबर ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत सिकलसेल अभियानाची पूर्वतयारी करण्यात येणार असून त्यानंतर 15 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं 18 डिसेंबर ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत सिकलसेल अभियानाची पूर्वतयारी करण्यात येणार असून त्यानंतर 15 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. या काळात संबंधित 21 जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांची तपासणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन करावं असं निर्देश देण्यात आले आहेत. सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णांना योग्य उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. राज्यात एकही सिकलसेल रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा 1 ते 5 तारखेपर्यंत अदा करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्हा आरोग्य संस्थांनी आवश्यकतेनुसारच खरेदी करून अनावश्यक खर्च टाळावा व पारदर्शकता राखावी असंही निर्देश देण्यात आले.